च्या निकालानंतर शरद पवार हे पहिल्यांदा प्रतिक्रिया देत आहेत. आपण थेट जाऊया कराडमध्ये. याच्यात आहे ह्याच्यात भाष्य करण्याची माहिती आता माझ्याकडे नाही. न्यायालयात आपण जाणार आहात का? महाविकास आघाडी न्यायालयात जाणार आहात का? आम्ही काय त्याचा विचार केला नाही. राज ठाकरेंचा एकही उमेदवार निवडून आला नाही. ठीक आहे, त्यांच्या एकीला आमचे राहत आहे. आम्ही कधी किंवा विरोधकांसुद्धा आमच्याबद्दल राहायची कधी अपेक्षा केली नव्हती किंवा स्वतःबद्दल सुद्धा इतक्या जागा दिसेल असं त्याने वाटत नव्हतं, पण झालेली आहे. साहेब तुम्ही जाहीरपणे भाषणात वाक्य वापरत होता की जे जे मला सोडून गेले ते यापूर्वी पराभूत झालेले होते. आत्ताची ही निवडणूक त्याला अपवाद ठरताना पाहायला मिळते, कारण राष्ट्रवादीचं सोडून गेलेली असं फायदा फिशी दिसतंय. या निवडणुकीत लोकांनी तो अँगल घेतला नाही. साहेब, सातारा हा यशवंत विचारांचा जिल्हा असं म्हटलं जातं. सोबत पश्चिम महाराष्ट्राला देखील महाराष्ट्राच्या राजकारणावरती एक वेगळी पकड ठेवलेली आहे. या बदलाचं तुम्ही वर्णन कसं कराल? नाही, पॉईंट असायचा या जिल्ह्याचं काय किंवा महाराष्ट्राचं काय. आम्हा लोकांची जी जनरेशन आहे तिच्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत, त्यांचे विचार आम्ही स्वीकारलेले आहेत आणि त्या विचारानं जे काम करणारे लोक होते त्याच्यातला मोठा वर्ग हा भाजप आणि तत्सम लोकांच्यावर गेला. ही जी वस्तुस्थिती आज जे आमच्यातून बाहेर गेलेले लोक होते त्यांनी निवडणुका लढल्या आणि त्यांना चांगले यश मिळाले. पण त्या सगळ्या लोकांची पूर्ण पार्श्वभूमी बघितली तर चव्हाण साहेबांच्या किंवा गांधी नेहरूंच्या विचारामध्ये अनेक वर्ष सहभागी झालेले होते, हे नाकारण्यात अर्थ नाही. पण हे असताना सुद्धा त्यांनी संपर्क आणि सहभाग हा भाजपवर ठेवला. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. चव्हाण साहेबांनी उभ्या आयुष्यामध्ये कधीही त्या काळातल्या जनसंघ किंवा नंतरचा भाजप यांच्याशी त्यांचा कधी संबंध नव्हते. वैचारिक अंतर जे त्यांनी ठेवलं ते अखेरपर्यंत ठेवलं. साहेब, संपूर्ण राज्याचं लक्ष हे बारामतीच्या निकालाकडे होतं. संपूर्ण राज्याचं लक्ष काय नेमकं तिथं घडलं? कारण अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढाई होती. अजित पवारांचं मार्जिन कमी झालं असलं तरी खूप काटेकी टक्कर तरी पाहिलं. साहेब, त्याला जोडूनच एक प्रश्न, युगेंद्र पवारांना लवकर लॉन्च केलं गेलं असं वाटते? असं नाही, कुणीतरी उभं राहायला हवं होतं. त्या मतदारसंघ त्याचा माझा डायरेक्ट समज उद्या तिथं उमेदवारच उभा केला नसता तर महाराष्ट्रात काय मेसेज गेला असता. त्यामुळे कुणीतरी निवडणूक लढवायची गरज आहे आणि आम्हाला माहीत होतं की ही काही तुलना होऊ शकत नाही दोघांची. अजित पवार त्यांचं गेले अनेक वर्षाचं असोसिएशन, सत्तेचे त्यांचे स्थान हे एका बाजूला आणि एक नौका तरुण एका बाजूला, त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना होती. तुम्ही तुमच्या आयुष्यात आतापर्यंत बरेच धक्के सहन केलेले आहेत आणि बऱ्याच धक्क्यातनं परत सावरलाय. पक्ष फुटले, पक्षातनं परत नवीन निर्मिती केली, परत तुम्ही लोकांमध्ये गेला आहात. हा कितपत तुमच्या आयुष्यातला मोठा धक्का तुम्ही मानता आणि या धक्क्याला सावरण्यासाठी पुढची शरद पवारांची रणनीती महाराष्ट्रासाठी काय असणार? अरे की निकाल का लागला? काल हा निकाल का लागला? आज मी कराडमध्ये आहे. तुम्ही कायम सातारा जिल्ह्यामध्ये असता, असे अनेक धक्के प्रश्न विचारले आपल्याला. हा निकाल सगळ्या लागल्यानंतर सुद्धा एखादा गरीब असला असता. मी काही गरीब असणार नाही. मी पुन्हा एकदा जी तरुण पिढी आम्हा लोकांचं काम करू इच्छिते त्यांना या सगळ्या निर्णयाचा अनुभव घ्यायचा कधी त्यांना असा सोसावं लागेल याचा अनुभव त्यांना कधी नव्हता आणि त्यामुळे त्यांचा एक आत्मविश्वास वाढवला पाहिजे. पुन्हा एकदा नव्या लोकांनाही कर्तृत्वानं पिढी उभी केली पाहिजे याच्यासाठी लक्ष केंद्रित करणं हा माझा कार्यक्रम आहे. लगेच दुसरा दौरा म्हणजे पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी समजायची. म्हणजे लोकसभा आहे, त्याच्या जी जिल्हा परिषद आहे, पंचायत संस्था आहेत, स्थानिक संस्था आहेत. कारण नसताना कराड उत्तरमध्ये यशवंत विचारांच्या नागरिकांना, मतदारांना
बाळासाहेब पाटलांचा जो झालेला पराभव मान्य आहे. कुठलंही कारण नसतं. नाही साधी गोष्ट आहे. आता बाळासाहेब इथं बसले म्हणून मी सांगतो असं नाही. सार्वजनिक जीवनात बाळासाहेब म्हणजे एक स्वच्छ चारित्र्याचा नेता. एक. नंबर 2 लोकांसाठी प्रचंड असोसिएशन. नंबर 3 सरकारातल्या किंवा ज्या संस्था चालवतात ते इतक्या निर्मळ संस्था आहेत. आता सह्याद्री सरकारी साखर कारखाना महाराष्ट्रातले जे उत्तम चालणारे कारखाने ज्यांचा व्यवहार अतिशय उत्तम आहे, कुणी होऊ शकत नाही, असं सगळे असलेल्या या व्यक्तीला असं मतदानात फरक अंतर करावं हा आमच्या सरकारसुद्धा धक्काच आहे. साहेब, तुम्ही एका बाजूला इकडं आज आला असताना दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये सरकार स्थापन करण्याची गडबड सुरू आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघता? आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन म्हणले होते, ते कसे येतील की एकनाथ शिंदेचा चेहरा ब्रँडिंग केला होता? मी नाही सांगू शकला. असं आहे की त्यांच्याकडे 230 का 200 किती 230 इतकी प्रचंड विद्यार्थी आहे. त्यामुळे त्यांना काही चिंता नाही. त्यांनी बसून निर्णय घ्यायचा ते निर्णय आज उद्या काहीतरी घेतले. साहेब, या निकालानंतर तुमची बैठक काही महाविकास आघाडीची बैठक होणार आहे का? आज तुम्ही कराडमध्ये आहात, पृथ्वीराज चव्हाणांची तुम्ही काही भेट घेणार आहात असं काय आहे? आज उद्याच्याला आमच्या जे उमेदवार निवडून आले ते आणि ज्यांचा पराभव झाला आमच्या त्यांची बैठक उद्या जयंतराव पाटलांनी बोलवली. उद्या आमदारांची 10 आमदारांची आणि परवाच्या दिवशी सवन जे आमचे उमेदवार होते ते आणि त्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष यांची बैठक जयंतरावांनी बोलवलेली आहे. पार्लमेंटचं काम उद्यापासून सुरू होतं आहे. पण या दोन्ही बैठकीला मी मुंबईत थांबणार. अजित पवार गटाचे अनिल पाटील यांनी असं म्हटले की म्हटलेलं आहे की आता जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे आमदार निवडून आले ते अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत असं अनिल पाटील म्हणाले. म्हणजे त्यांना काय आता सरकार बनवायला त्यांच्याकडे हवेच्या पेक्षा जास्त लोक होईल. त्यामुळे कोण कशासाठी कॉन्टॅक्ट. साहेब, महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती किंवा बंडखोरी झालेली पाहायला मिळाली. कुठेतरी एक वाक्यता याचा फटका बसला असं वाटतंय का? अनेक ठिकाणी होतं, काही ठिकाणी होतं, त्याचा काही फायदा फारसा झाला नाही. साहेब, महायुतीकडनं स्पेसिफिक भारतीय जनता पार्टीनं मग अशी जो प्रश्न विचारला, पैशाचा तर वापर केला, पण तुझी मीडिया मॅनेजमेंट, कॅम्पेनिंग मॅनेजमेंटचा जो प्रकार होता भारतीय जनता पार्टीकडनं, त्याच्यामध्ये कुठेतरी महाविकास आघाडी कमी पडली का? कारण का मीडियामधले वर्तमानपत्र असेल, छोटे छोटे चॅनल्स असतील, अगदी युट्यूब चॅनल्स पासून महायुतीने मॅनेजमेंट केली होती, तिथं महाविकास आघाडी कुठं कमी पडली का? आम्ही कोणी त्याच्यात लक्ष घातलेलं नव्हतं, निराश नव्हतं. त्यामुळे एक्झॅक्टली यूट्यूब किंवा ह्याच्यामधून काय प्रेझेंटेशन झालं याची मला कल्पना नाही. शपथविधी असेल नवीन सरकारचा 1-2 दिवसात आपल्याला निमंत्रण आल्यास आपण जाणार. पार्लमेंटचं सेशन सुरू झालं उद्यापासून. साहेब, विरोधी पक्षनेता आता आपल्याकडे येणार नाही कारण संख्याबळानुसार, तर विरोधी पक्षनेता राज्यात असावा अशा पद्धतीची काही भूमिका असणार आहे का? हो, पण त्यासाठी आवश्यक असलेली फिगर आज अपोजिशनकडे नाही. पण सरकारनं ठरवलं तर विरोधी पक्षनेता ठरवलं तर पण असावा की नसावा वाटतं विरोधी? असा विरोधी पक्ष नेता कधी असं योग्य. पण माझा पर्सनल अनुभव आहे की मला आठवतं 1980 साली माझ्या सहकार्यांच्यापैकी आम्ही एकंदरीत 58 आमदार होतो. मी परदेशात गेलो आणि परत आलो. त्या 58मध्ये 52 लोक अंतूर यांच्यावर गेले. मी 6 तास नेता राहिलो. त्यावेळी विरोधी पक्ष नेता नव्हता, कारण फिगर नव्हती. पण आम्ही लोकांनी प्रभावी काम केलं आणि पुढची निवडणूक जिंकली. साहेब, छगन भुजबळ म्हणले की राष्ट्रवादी पक्षाचा अजितदादांचाच झाला आहे, निवडून आलेल्या आमदारामुळे तो कौल मिळाला आहे आणि न्यायालयीन लढाईचा पण आता काही संबंध येणार नाही. छगन भुजबळ म्हणले आता राष्ट्रवादी पक्ष अजितदादा शेवटचं वाक्य न्यायालय कायद्याचा याचा प्रश्न सुटला असं ते म्हणले. मला माहिती आहे असं आहे की कायदे कोर्टाचा निर्णय यापूर्वीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार
या नावानं इलेक्शन कमिशन आणि कोर्टाने यापूर्वी मान्यता दिलेली आहे. तो प्रश्न आता ओपन करण्याचं काही कारण नाही. साहेब, या आलेल्या निकालानंतर येणाऱ्या काळामध्ये आपल्या पक्षामध्ये संघटनात्मक बदल करण्याचा काही विचार सुरू आहे का किंवा पाहायला मिळतील का? आता असं आहे की आमचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे उमेदवार यांची बैठक 2 दिवसातच होईल. त्याच्यात या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल. कारण असं आहे की याच्यानंतर आमची अशी अपेक्षा आहे की हे गव्हर्नमेंट तातडीनं स्थानिक स्वराज्य संस्था आणि बाकी इतर लोकशाही गव्हर्नमेंट त्यांच्या निवडणुका घेतील. ते जर असेल तर आपण तयारी लावली पाहिजे. त्याच्यात महाविकास आघाडी असेल, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकत्र येऊन महाविकास आघाडी निवडणूक लढवेल. ती काही चर्चा अजून झालेली नाही. त्याची बैठक होणार या 2 दिवसात. साहेब, गेल्या निवडणुकीमध्ये भाजपची काही फिगर कमी होती, त्यामुळे त्यांना मित्र पक्षांची खूप गरज होती. आता जवळपास ते 130च्या आसपास पुढे झाले. त्यामुळे हे मित्र पक्षांना धरून ठेवतील की त्यांच्यामध्ये देखील असंतोष निर्माण होईल, संघर्ष निर्माण होईल? एकंदर त्यांची आकडेवारी बघितली तर कुणी अस्वस्थ असेल किंवा नाराज असेल, हे नाराज होऊन आता काही उपयोग होणार नाही. नव्वदच इतका आहे. त्यामुळे ती शोधाशोध कोणी करणार कधी असं वाटत. पृथ्वीराज चव्हाणांनी काल स्टेटमेंट केलं, 2019 साली ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरेंचा उपयोग केला त्याच पद्धतीने अवस्था अजितदादांची होऊ शकते आणि एकनाथ शिंदेची होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये. एक पृथ्वीराज चव्हाणांनी अशी भीती व्यक्त केली. आता ज्या पद्धतीने नंबर्स आहेत भारतीय जनता पार्टीकडं, मला सांगता येणार नाही. त्यांच्याकडे अधिक माहिती असते. साहेब, महायुतीच्या एकत्र निवडून आलेल्या आकडेवारीबद्दल राज्यसभेवर जाण्याकरता अडचणीला असं वाटते का प्रत्येक पक्षाला? साहजिकच आहे, नंबरच नाही. महायुतीकडून एक जाऊ शकतो. ते अजून चर्चाही केली नाही. कालच निवडणूक आहे. आपण पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार केला. या प्रचारावेळी आपणास महाविकास आघाडी विरोधात सुप्त लाट मतदारामध्ये आहे असं जाणवलं का? लोकांच्या नाराजी होती. आम्हा लोकांना प्रतिसाद होता. पण हे मी जरी सांगत असो तर ते मतांच्यामध्ये कन्वर्ट होणं याच्या संबंधीची काही सांगण्यासारखी स्थिती नाही. साहेब, एकनाथ शिंदे म्हणले की संख्याबळावर मुख्यमंत्रीपद आम्ही ठरवणार नाही, बसून ठरवणार. त्यात काही संघर्ष होण्याची शक्यता वाटते का? मला वाटत नाही. कारण भाजपकडे इतके 200 त्यांची किती आहे? हां, इतका मोठा आकडा आहे त्यांच्याकडे. त्यामुळे कोण त्यांच्या नादाला लागेल असं वाटत नाही. साहेब, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणजे देवा भाऊ हे नवीन चित्र महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवा. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलंय, केंद्रात मंत्री म्हणून काम केलंय. या महायुती सरकारनं निवडणुकीत आश्वासन म्हणून ज्या शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केली, लाडकी बहीण योजना असेल, या सगळ्या योजनांचा भार राज्य पेलू शकतं का आर्थिक परिस्थिती? असं आहे की त्यांचा असा विचार केला असेल ना. आता हे जे आहे, आता लोक वाद वाटतील उद्यापासून किंवा आता बहिणीला पुढचा हप्ता कधी मिळेल. त्याच्यानंतर लोक वाद वाटतील की विजेचं बिल आता अजिबात कधीच द्यायचं नाही. त्याची मागणी करायला कोणी येतं का काय. लोक आणि विशेषतः तरुण मुलं वाद वाटतील की पदवीधरांना 4,000 रुपये देण्याचं जाहीर केलं तर ती रक्कम कधी मिळेल. या सगळ्या गोष्टी त्याच्याकडं ज्यांना लाभ होणार आहे त्या सगळ्यांचं लक्ष लागेल आणि हे सरकार जे बनेल ते नक्कीच त्यांची पूर्तता करेल. या निकालानंतर महाविकास आघाडी एकत्रितरित्या पुढे वाटचाल करणार आहे की काही विभागणी यामध्ये होऊ शकते? आणि आमची बैठकच झाली आहे. बैठक होईल या 2-4 दिवसात. 90 जागांपैकी ओबीसीना ज्या 90 जागा दिल्या त्यापैकी 77 जागा या महायुतीच्या आलेल्या आहेत. तर यामध्ये महायुतीकडं ओबीसी गट पूर्ण गेलेला आहे असं वाटत नाही का? मी त्याचा अभ्यास नाही केला अजून प्रत्येक मतदारसंघात.
पवारसाहेब, पुन्हा एक चर्चेतला मुद्दा, पूर्वीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पवारसाहेबांनी आपला जो पक्ष आहे तो काँग्रेसमध्ये विलीन करावा आणि काँग्रेसची ताकद आणि राष्ट्रवादीची ताकद एक संघ व्हावी आणि काँग्रेसचं पुन्हा नेतृत्व शरद पवार साहेबांनी करावं, एक अशी चर्चा आहे. माझ्या कानावर काय आली चर्चाच आहे म्हणून तो सांगतोय मी. असं साहेब, काय महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अगोदर जाहीर केला असता तर त्याचा फायदा झाला असता. मला काही फारसा वाटत नाही. तर विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नसण्याची पहिलीच वेळ आहे. कसं बघता तुम्ही याकडे? पहिलीच वेळ नाही. 1980 साली सुरुवाती झाली होती, 2-3दा झाली होती. पण नंतर त्यावेळेला 2-3 पक्ष एकत्र येऊन नेता बनवू शकत होते. आता ती पद्धत बंद झाली. तुम्हाला आठवत असेल, एकदा एका वर्षी मी होतो, त्याच्यानंतर पुढच्या वर्षी मृणाल गोरे होत्या, तिसऱ्या वर्षी आमचे मालेगावचे काय नाव त्यांचं निहाल तेही होते. साहेब, एवढ्या वर्ष आपण राजकारणामध्ये आहात, यशवंत नगरीमध्ये आहात, असा कधी प्रसंग आलेला होता राज्यामध्ये आणि त्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला मोलाचा सल्ला दिलेला, असा काही किस्सा आहे का जो आम्हाला ऐकायला मिळेल? अशी वेळ त्यांच्यासोबत कधी आली नाही. ते स्वतः विरोधी पक्ष नेता होते शेवटी. आता आता तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं बोलत आहे. शेवटचा प्रश्न, काय अभिप्रेत आहे महाराष्ट्राला? अभिप्रेत असणारं राजकारण घडतंय का किंवा महाराष्ट्र त्या दिशेने जातोय काय? काय आता तुमचा सल्ला असणार? असं की अजून सरकार सुद्धा बनलं नाही, त्यामुळे त्यांच्याकडनं उद्याच्या उद्या की अशात आम्ही अपेक्षा करायची काही योग्य नाही. त्यांना संधी तर द्यावीच लागेल. आणि त्यांच्या गव्हर्नमेंटची रचना काय, गव्हर्नमेंटच्या प्रायोरिटीज काय, हे कळेल पुढच्या 1 महिना 15 दिवस. त्याच्यानंतर भाष्य करू. साहेब, महाराष्ट्राचं सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय भवितव्य आपल्याला काय दिसतंय आताच्या कालच्या निकालात? पॉईंट असं आहे की एका दिवसात त्याचं भाष्य करणं योग्य होणार नाही. पण आम्हा लोकांचा प्रयत्न हवाच राहील. काही झालं तर महाराष्ट्राचं सामान्य ऐक्य हे चांगलं राहिलं पाहिजे. आणि महाराष्ट्राचा नावलौकिक जो आहे, प्रगतीचा, विकासाच्या गतीच्या रस्त्याने जायचा, त्याच्यामध्ये कुठली कमतरता येऊ नये. बदलला गेलाय का? लोकांचा कल उजव्या विचारसरणीकडे झुकतोय असं त्यांनी किंवा उजवी विचारसरणी स्वीकार